तर कालपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अंधेरी सबवे परिसरातल्या काही प्रमाणामध्ये म्हणजे अंधेरी सबवे परिसरामध्ये आजही पाणी साचलेले आहे आणि त्यामुळे अंधेरी सबवे हा सध्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे। आधी तो बंदही होता। वेदांत नेब या परिसरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वेदांत, अंधेरी परिसरामध्ये काय वाहतुकीची स्थिती आणि त्यासोबतच रेल्वे वाहतुकीवर या पावसाचा आता काय परिणाम झालेला आहे? माधवी, सध्या आता पावसाचा जोर पश्चिम उपनगरामध्ये कमी झाला। म्हणजे अगदी आपण अर्ध्या एक तासापूर्वी जर बघितलं तर पाऊस मुसळधार कोसळत होता। मात्र जसा पावसाचा जोर कमी होतो तसं इथले जे पंपिंग स्टेशन्स आहेत, सध्या आपण ही दृश्य बघतोय अंधेरी सबवेची, हे पंपिंग स्टेशन्सद्वारे पाण्याचा निचरा तातडीनं केला जातो आणि त्यामुळे जसा पाऊस कमी झाला तसा आपण बघतोय अंधेरी सबवे सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे। काही प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्याचा सुद्धा निचरा केला जाईल। आणि जर पाऊस ज्या प्रकारे हवामान विभागाने सांगितले पुढील 2 ते 3 तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी कोसळेल आणि त्यामुळे जर पुन्हा एकदा पाऊस पडला तर पुन्हा एकदा या ठिकाणचा अंधेरी सबवे हा भरू शकतो आणि त्यामुळे सर्व प्रकारची खबरदारी मुंबई महापालिका त्यासोबतच वाहतूक पोलिसांनी घेतलेली आहे। ट्रॅफिक पोलीस ठिकठिकाणी आहेत आणि त्यामुळे अंधेरी सबवेचा एरिया असेल किंवा मग किंग सर्कलचा भाग असेल किंवा मग हिंदमाताचा परिसर असेल, तिथे पाण्याचा निचरा व्हायला आता सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर अधूनमधून वाढतो आहे आणि त्यामुळे जे लोक कामावर निघालेले आहेत त्यांना मात्र या मुसळधार पावसामध्ये पुढे मार्गस्थ व्हावं लागतंय। जसं तू म्हणालीस की रेल्वे वाहतूक जर आपण बघितली तर मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे, तर पश्चिम जी लोकल सेवा आहे ती सध्या आपल्याला सुरळीत सुरू असलेला पाहायला मिळते। मात्र पावसाचा जोर जरी सध्या पश्चिम उपनगरात कमी झालेला असला तरी मुंबई शहरामध्ये अजूनही अनेक ठिकाणी अधूनमधून मुसळधार सरी कोसळताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच जर तुम्ही बाहेर निघत असाल तर योग्य खबरदारी घेऊन किंवा मग योग्य काळजी घेऊन बाहेर निघा, असं आवाहन आपण करूया। नागरिकांनी बाहेर पडणं गरजेचं आहे। वेदांत, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुढे